निवृत्ती पाटील, त्यानंतर प्रवीण, त्यांनी आपलं सत्कार आणि नियुक्तीपत्र घेऊन जायचंय. दक्षिण एनएसयूच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्यांचाही या ठिकाणी सत्कार होत. ही सर्व युवा ब्रिगेड आहे. कृपया स्टेजवर फरहान मुल्ला यांचे, धनराज जगदाळे, नामदेवराव पाटील, कराड तालुका पंचायत समिती सदस्य, त्यानंतर कराड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आता सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत. माननीय गडकरीजी त्यांच्या कुटुंबाचे इथेनॉलची पण उद्योग आहे आणि इथेनॉल विक्री झाली की त्यांच्या धंद्याला पैसे मिळतात. इथेनॉल वापरलं पाहिजे काही शंका नाही, पण 10%, 15%, 20%पर्यंत आपण आता वापरत होतो. जर 85% वापरायचं तर इंजिनमध्ये प्रचंड बदल करावा लागतो आणि नंतर जुन्या इंजिनमध्ये वापरलं तर इंजिन खराब होतं. फक्त अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे घाईगर्दीने हा निर्णय न होता तज्ज्ञांच्या समितीनं चर्चा करून त्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आज इंधनाचा तुटवडा यात काही दुमत नाही आहे. त्यामुळं जैविक इंधन जर तयार केलं, इतर मार्गाने इंधन तयार केलं तर आपल्याला पाहिजे. आपण सौरऊर्जानी ऊर्जा निर्माण करतोय, पवन ऊर्जा निर्माण करतोय, परंतु एखाद्या कुटुंबाला फायदा होईल म्हणून निर्णय बदलला, त्याबद्दल आमचा आक्षेप आहे. ज्या गाड्याच्या करोड रुपयाच्या गाड्या आहेत त्यांच्या अजून पेट्रोलवर चालतात, पण इंधन मिश्रित गाड्या असतात त्यांचं जे नुकसान होणार आहे. ज्यांच्या करोडो रुपयाच्या गाड्या आहेत त्यांच्याबद्दल मला काही सांगोती नाही. त्या लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. ते सरकारला घाबरून आपले जय मोदी त्यांचं तुमचं तर नुकसान होत असेल तर रस्त्यावर उतरलं पाहिजे, सरकारला जाब विचारला पाहिजे. सामान्य माणूस भरवला जातो. बाबा दुसऱ्या गोष्टी आहे, मुळातच कर्जमाफीची गरजच बसणार नाही. जर तुम्ही शेतकऱ्यांना हमीभाव दिला आणि नैसर्गिक आपत्त्यांतर प्रामाणिकपणे त्याचा विमा दिला तर शेतकरी पैसे मागणार नाही. पण तुम्ही दोन्ही गोष्टी करत नाही. दर वाढायला लागले सोयाबीनचे की लगेच सोया तेल आयात करता, सोयाबीन आयात करता, दर पाडता. गुजरातची तेल लॉबी सरकारचं निर्णयाचं नियंत्रण करते, त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही.